घरात पडलेल्या कोणत्याही छोट्या मोठ्या फॅब्रिकपासून तुम्ही असे शिवणकाम करून तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा तुमचे स्वतःचे पैसे सुद्धा वाचू शकता। या ठिकाणी उंची आणि रुंदी एकाच मापाची घेतलेली आहे आणि 3 फॅब्रिक घेतलेले आहेत। 2 बाहेरच्या बाजूने, एक आतल्या बाजूने तुम्ही कोणतेही फॅब्रिक घेऊ शकता किंवा छोटे मोठे कतरन सुद्धा या ठिकाणी टाकू शकता। आता पूर्ण बाजू ही बंद करून घ्यायची आहे मोठ्या टाक्याच्या शिलाईनं। मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। आता एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला असं फोल्ड करून पूर्ण चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। या ठिकाणी कलर तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता। फक्त आपल्याला फोल्डिंगची शिलाई द्यायची आहे। आता इथं हा तुकडा तयार झाला आहे, त्या तुकड्यावरती पुन्हा दुसऱ्या तुकड्याची फोल्डिंगची शिलाई द्यायची आहे, तो डायरेक्ट स्टिच करायचा आहे। आता दोन्ही तुकडे इथे जोडून झालेले आहेत। इथे छोटे छोटे चौकोनी तुकडे मी इथे घेतलेले आहेत आणि त्या तुकड्यांना असं जोडत आहे कलरनुसार। 2 वेगवेगळ्या कलरचे तुकडे घेऊन त्यांना असे कलरनुसार मी जोडत आहे। जसे आपण ते तुकडे लावलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण तुकडे हे जोडून घ्यायचे आहे एकमेकांना। या ठिकाणी तुम्ही अशी शिलाई मारून त्यावरती दाबटीप दिली तर अगदी छान शिलाई बसते आणि ती निघत सुद्धा नाही। अगोदर जो कलर लावलेला आहे तो कलर न लावता दुसरा कलर लावायचा आहे आणि आपल्याला त्याच्या बाजूने रुंदीच्या बाजूने सुद्धा दुसरा कलर लावायचा आहे। यानुसार मी इथे सर्व तुकडे जोडून घेते। जशी मी तुम्हाला अगोदर डिझाईन दाखवली होती अगदी त्यानुसार इथे पूर्ण तुकडे लावून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याच पद्धतीनं इथे पूर्ण तुकडे स्टिच करून घ्यायचे आहे। तुम्हाला जरी थोडेसे शिवणकाम येत असले तरी अशा पद्धतीचे काम करून सुद्धा तुम्ही घरच्या घरी पैसे कमवू शकता। ब्लाऊजमध्ये टाइमपास केल्यापेक्षा हे काम तुम्ही अगदी सहजपणे करू शकता। एकदा तुम्ही हे काम करायला लागले की तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन सुचत जाईल आणि तुम्ही सहजपणे घर बसल्या असा व्यवसाय सुद्धा करू शकता। आता जो शेवटचा तुकडा उरलेला आहे तो अगोदरच्या बाजूने लावून द्यायचा आहे आणि बघू शकता आपण जशी अगोदर जोडली होती अगदी तशीच डिझाईन तयार झाली आणि आपण ते मध्यभागावरती तुकडा तयार केलेला आहे तो लावून द्यायचा आहे आणि त्यावरती सुद्धा चारही बाजूने येथे स्टिच करून घ्यायचं आहे। हे नरम असल्यामुळे तुमची जी शिलाईची मशीन असेल त्यावर सुद्धा हे काम तुम्ही करू शकता। अशी आपली एक सुंदर डिझाईन तयार होते। आता हे झाल्यानंतर आपल्याला जो अगोदर आपण फॅब्रिक बनवला होता त्यावरती याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ठेवून चारही बाजूने आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे। मी शिलाई मारून घेतलेली आहेत आणि इथे गोल्डन कलरच्या 2 इंचच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत। त्या पट्ट्या आपल्याला खालच्या बाजूने ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। येथे आपल्याला एक अशी मोठी पाइपिंग बनवायची आहे। तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचा कंटाळा येत असेल आणि तुम्हाला स्वतः काहीतरी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे काम करून सुद्धा पैसे कमवू शकता किंवा तुम्ही स्वतःचे पैसे सुद्धा वाचू शकता। आपण एखादं पायदान विकत घ्यायला जातो तर आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात, तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा असे पायदान बनवू शकता। किंवा तुम्हाला जर याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही एखाद्या स्टोअरवाल्याला विकू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा विकू शकता। जर तुम्ही खूप जास्त काम करायची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःचं एक स्टोअर सुद्धा यात ओपन करू शकता। तर मी ब्लाऊजमधून थोडासा वेळ काढून असे कस्टमरचे कामसुद्धा करते आणि यातून मला छान असा मोबदला मिळतो। तर अशा पद्धतीने आपण साईडला पूर्ण जाड अशा पाइपिंग बनवलेल्या आहे आणि सुंदर आपलं पायदान तयार झालेलं आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।